पुढे जाऊया। नागपूर सीमेलगत कान्हा व्याघ्र प्रकल्पामध्ये CDV या विषाणूमुळे 5 वाघांचा मृत्यू झालाय। त्यामुळे संपूर्ण वन विभाग अलर्ट मोडवर आलाय। कुत्र्यांमधून वाघांपर्यंत पोहोचणारा हा संसर्ग आता महाराष्ट्रातल्या व्याघ्र प्रकल्पांसाठी देखील धोक्याची घंटा मानला जातोय। नेमका हा विषाणू कसा पसरतो आणि प्रशासन कोणती पावलं उचलतंय, बघूया हा रिपोर्ट। कान्हा व्याघ्र प्रकल्पातील सरही सेक्टर, दाट जंगल आणि आता भीतीचं सावट। 21 एप्रिल ते 28 एप्रिल दरम्यान T141 वाघिणीसह तिच्या 4 बछड्यांचा एकामागोमाग एक मृत्यू झाला। सुरुवातीला मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट नव्हतं, मात्र जबलपूर येथील प्रयोगशाळेच्या तपासणीनंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे। या 5ही वाघांचा मृत्यू केनाईन डिस्टेंपर व्हायरस म्हणजे CDV मुळे झाल्याचं निष्पन्न झालं। विशेष म्हणजे हा विषाणू मूळतः कुत्रावर्गीय प्राण्यांमध्ये आढळतो, मात्र आता तो वाघ आणि बिबट्यासारख्या मांजरवर्गीय प्राण्यांमध्येही दिसून येतोय। वन्यजीव तज्ज्ञांच्या मते जंगलालगतच्या गावांमधील संक्रमित कुत्रे हा संसर्गाचा मुख्य स्रोत ठरू शकतात। वायरस चूँकि ये फैलने वाला होता है और कहीं ना कहीं स्ट्रीट डॉग्स के थ्रू या गांव के थ्रू कहीं ना कहीं इस टाइप से भी गांव की पेरिफेरी पर होते हैं एनिमल्स ये। तो अभी वेटरनरी डिपार्टमेंट की जो बैठक ली थी उसमें निर्णय हुआ कि ABC कार्यक्रम होता है, एक एनुअल बर्थ कंट्रोल कार्यक्रम होता है डॉग्स का, वो कार्यक्रम वो शुरू करा रहे हैं इस एरिया में, ताकि आगामी 2-4-5 सालों में हम इस जो बढ़ती संख्या को हम स्थिर कर पाएं। वाघ बिबट्या शिकारीनंतर अनेकदा शिकार अर्धवट खाऊन सोडतात। दुसऱ्या दिवशी सुरक्षित वेळेवर येऊन पुन्हा ती शिकार खातात। त्या दरम्यान गावातील विषाणू संक्रमित कुत्र्यानं शिकार खाल्ल्यास विषाणूचा प्रसार होतो। शिकारीच्या मांसातून विषाणू वाघ आणि बिबट्यापर्यंत पोहोचतो। जंगलातील पाणवठ्यावर संक्रमित कुत्र्यानं पाणी प्यायल्यास पाण्यातूनही विषाणू पोहोचू शकतो। वाघ किंवा बिबट्यानं संक्रमित कुत्र्याची शिकार केल्यास विषाणू पसरू शकतो। केनाईन डिस्टेंपर विषाणूचा कुत्र्यांपेक्षा वाघ आणि बिबट्याला धोका अधिक आहे। कुत्रावर्गीय प्राण्यांमध्ये विषाणू फक्त श्वसनासंबंधी समस्या निर्माण करतो। वाघ आणि बिबट्यासारख्या मांजरवर्गीय प्राण्यांमध्ये विषाणू श्वसनासह मज्जासंस्थेवर आक्रमण करतो। तज्ज्ञांच्या मते संक्रमण होण्याचे अनेक मार्ग आहेत। संक्रमित कुत्रे जंगलातील पाणवठ्यावर गेल्यास त्या पाण्यातूनही संक्रमण पसरण्याची शक्यता असते। संक्रमित कुत्र्यांची शिकार केल्यासही वाघांमध्ये हा विषाणू पोहोचू शकतो। कॅनाईन डिस्टेंपर हा व्हायरस आहे, म्हणजे कॅनाईन म्हणजे कुत्रावर्गीय प्राण्यांमध्ये दिसून येणारा हा विषाणू आहे। परंतु जेव्हा एखाद्या प्राण्यांमध्ये किंवा त्या प्रजातीमध्ये त्या व्हायरसचं प्रमाण खूप प्रमाणाबाहेर जात असेल तर तो व्हायरस दुसऱ्या प्रजातीमध्ये जम्प करतो, म्हणजे ज्याला आम्ही स्पिल ओव्हर इफेक्ट म्हणतो, की एका स्पीशीजमधून तो दुसऱ्या स्पीशीजमध्ये जम्प करतो। आणि इथे हा कॅनाईन व्हायरस जो कुत्रावर्गीय प्राण्यांमध्ये दिसणारा व्हायरस आहे, विषाणू आहे, हा फेलाईनमध्ये म्हणजे मांजरवर्गीय प्राण्यांमध्ये दिसत आहे आणि प्रामुख्याने वाघ आणि बिबट या प्राण्यांमध्ये हा दिसून येत आहे। या घटनेनंतर मध्य प्रदेशचा वन विभाग हाय अलर्टवर आलाय। सरही सेक्टरमधील 5 किलोमीटरचा भाग नो गो झोन म्हणून घोषित करण्यात आलाय। संपूर्ण परिसरात इतर वाघांवर नजर ठेवण्यासाठी हत्तीवरून गस्त घातली जाते। परिसरात 40 ट्रॅप कॅमेरे बसवलेत। जंगलातील पाणवठ्यांमधील पाण्याची चाचणी केली जाते। वन्य प्राण्यांच्या विष्ठेचीही चाचणी केली जाते। वन्य क्षेत्राशेजारील 80 गावातील कुत्र्यांचं लसीकरण सुरू करण्यात आलंय। इस गेट के भरोसे में बैठे हुए हैं। ऐसी बुरी घटना आज तक कभी हमारे सरही रेंज में घटित नहीं हुई है। हमको रोना आ रहा है। आज दिन हम लोगों को ऐसा उम्मीद बन गया था कि हमारे यहाँ अच्छी साइटिंग हो रही है, अच्छा टूरिस्ट आ रहे हैं, ऐसा हम लोग देख रहे थे। हमको ऐसा लग रहा है कि हमारी जीवन नैया, हमारी रोजी रोटी छिन गई, ऐसा लग रहा है। वन्यजीव तज्ज्ञांच्या मते वाघ आणि बिबट्यांचं लसीकरण करणं अत्यंत कठीण आहे। त्यामुळे संसर्गाचा मूळ स्रोत असलेल्या कुत्र्यांचं मोठ्या प्रमाणावर लसीकरण हा सध्या सर्वात प्रभावी उपाय मानला जातोय। मात्र कान्हामधील ही घटना केवळ मध्य प्रदेशपुरती मर्यादित नसून महाराष्ट्रातील ताडोबा आणि पेंच सारख्या व्याघ्र प्रकल्पांसाठीही इशारा मानली जाते। वन्यजीव संरक्षणासमोर उभं राहिलेलं हे नवं जैविक आव्हान आता किती मोठं रूप घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। रजत वशिष्ठसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, नागपूर।